नुकतीच बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाची निवडणूक झाली आणि त्यांचे 25 सदस्य आमचे निवडून आले महाराष्ट्रात. त्यातल्या काही लोकांचा ज्यांनी आम्हाला होकार दिला त्या 8 ते 9 सदस्यांचा सत्कार आपण 4 जुलैला शनिवारी दुपारी 2 वाजता इथे आयोजित केला आहे. त्यामुळे पारिजात पांडे आहेत, उदय वारुंजीकर आहेत, विठ्ठल कोंडे देशमुख आहे आणि सगळ्या अन्य लोक आहेत. हे सगळं करण्यामागे त्यांचा सत्कार तर आहेच, त्यांचं यशामागे आपण अभिनंदन करणं हा विषय आहेच. परंतु जे प्रलंबित अनेक प्रश्न आहेत बाराचेंसमोर किंवा वकिलांसमोर, त्यातले 3 महत्त्वाचे प्रश्न आहेत. ज्युनियर वकिलांना स्टायपेंड सुरू करणे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि आपण ज्युनियर वकिलांना त्यांच्या उमेदीच्या काळात जर मदत केली नाही तर ते व्यवसायाच्या बाहेर फेकले जातात. जसं झारखंड सरकारने त्यांना 14,000 रुपये स्टायपेंड सुरू केला, तसंच काहीतरी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने असे जर स्टायपेंड सुरू केला तर मला वाटतं ज्युनियर वकील एका अर्थाने ताकदीने व्यवस्थेत उभे राहतील. दुसरं म्हणजे अनेक वर्ष आपण वकील संरक्षण कायदा लवकर पारित करावा असं आग्रहाची मागणी केली. आज कर्नाटक आहे, राजस्थान आहे, इथे कायदा पास झाला, फक्त झाला नाही आपल्याकडे, तो त्वरित व्हावा असं आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे. तिसरं महत्त्वाचं असं की आम्हाला अनेक सगळ्या वकिलांना आणि महाराष्ट्रात सगळ्याच वकिलांना त्यांच्या चेंबर करता जमिनीची गरज आहे. मला वाटतं एकत्रित बार कौन्सिलनी की बार असोसिएशनने यांचे एकत्रितपणे माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून ते भूखंड जर ताब्यात आमच्या दिले तर आम्हाला एक अद्ययावत 100-150 फुटाचं चेंबर वकिलांना प्रायोरिटीने देता येईल असं वाटतं. दुसरा असं महत्त्वाचा विषय आहे की आपण ज्या दक्ष समित्या न्यायमूर्ती अमानुल्लाह निर्णय दिला की संप करता येत नाही, ही मान्य आहे. पण मग वकिलांना जायचं कुठे, त्यांचे ॲडव्हर्टायझल फोरम कुठे? तर म्हणून त्यावेळेला तेच म्हटले होते की तुम्ही एक नाही म्हटलं तरी अशी एक समिती तयार करा जेणेकरून ह्या प्रश्नाची तड लागेल. तशा समित्या झालेल्या नाहीत, त्या झाल्या तर मला वाटतं अनेक गोष्टी होतील. हे अनेक गोष्टी आहेत, वेलफेअर फंड आहे आत्ता, पण तो अधिक सुटसुटीत आणि वकिलांचा फलदायी असं काहीतरी स्वरूप राहील असं मला करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातले नामवंत सदस्य येत आहेत, त्यांच्या सत्कारावरून आपल्या सगळ्या वकिलांच्या प्रश्नांची तड लागणं मला वाटतं हे अधिक फलदायी होईल, त्यातून आमचे प्रश्न सुटतील असं वाटतं. धन्यवाद.